पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर लवकर बॅट फिरवली गेली आहे. चेंडू खूप चांगला टॉस झाला आणि इथे बघायला मिळतोय तो डॉट बॉल गोलंदाजी ट्रॅकवर. मिस्टर अमित बघायला मिळत आहेत. समोर फलंदाज आहेत मिस्टर शोएब. आडव्या बॅटने मिस टाइम शॉट मिड ऑफ मध्ये झेल मध्ये कन्वर्ट झालाय. शोएब बॅक टू द पवेलियन आउट. धक्का लागताना या ठिकाणी आपण बघतायत पहिला संघ मोफास 11 वसई. चला न्यूमॅन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा टॉस झाला. शॉट मिड ऑफ मध्ये झेल देऊन तंबूच्या आसऱ्याला परतताना मिस्टर शोएब डिपार्टेड. थँक्यू. न्यूमान मुराद मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. गोलंदाज अमित कडनं नवीन बैटर मुराद अपनी कुछ मुरादी लेके जरूर बीच मैदान में आएंगे. कोशिश यही होगी कि मोमेंटम मिले. यही पहली मुराद, उसके बाद में बड़ी शॉट बड़ी इनिंग. मुराद की मुराद क्या एकवीरा चषक किस बेहतरीन प्रतियोगिता में क्या पूरी कर पाएंगे, इसके लिए उनकी तरफ उनकी बल्लेबाजी की तरफ भी सभी की निगाहें होंगी. फिलहाल बेहतर गेंदबाजी देखने को मिलती हुई अन्नाला टीम की तरफ से. आने दिया गेंद को हल्के हाथों से खेला है. शॉर्ट पॉइंट में फॉर अ सिंगल. एक से इस समय ऑफ द मार्क नजर आते हुए मिस्टर मुराद. गुड स्टार्ट. सोच समझ के इस समय शॉर्ट सिलेक्शन देखने को मिला. हल्के हाथों से सिंगल के लिए खेला. स्ट्राइक को रोटेट करते हुए अब स्ट्राइक पर बैटर नजर आएंगे मिस्टर सतीश. एक तरफ लेफ्ट आर्म ओवर द विकेट. अन्नाला टीम की एक अच्छी स्टार्ट. बहुत ही बढ़िया क्रैकिंग शॉट. लॉफ्टेड ऑफ ड्राइव किन सीमा रेखा के बाहर. 4 एसटीजे. थैंक यू. बहुत ही बढ़िया शॉट सिलेक्शन. थोड़ी सी रडार में थी, ड्राइविंग लेग के ऊपर थी और क्या लाजवाब टाइमिंग के साथ में डिलीशियस साउंड हर्ड और गेंद सीमा रेखा के बाहर. 4. इस बार व्हाट अ टाइमिंग. लपेट लिया गेंद को. बैकवर्ड टॉस कर लेग रीजन में इनफील्ड के ऊपर से. इस बार भी मिलेंगे 4. बेहतरीन टाइमिंग का एक बेहतरीन मुजाहरा. कम ऑन डीजे. थैंक यू. गजब की बल्लेबाजी. सतीश का इंटेंट क्लियर किया है. अपनी क्षमता को अपने ट्रेलर को दिखाते हुए मैदान के हर कोने कोने में हर जर्रे जर्रे पर अब अपनी ट्रेडमार्क को दिखाने का प्रयास है मोफास 11 वसई टीम का. और सतीश यहाँ पर लीड करते हुए. क्या गजब की बैटिंग है. एक क्रैकिंग शॉट लॉन्ग ऑफ में देखने को मिला. दूसरा बैकवर्ड टॉस के लेग में. पावर प्ले में अपने पावर की ताकत क्षमता को बयान करने वाली बल्लेबाजी है. एक मैसेज दिया यहां पर सतीश ने. गुड बैटिंग. अल्टी पल्टी. और कहते हैं ना, ये शॉट कभी कभी आपको आबाद करता है तो कभी कभी बर्बाद. तो यहां पर विकेट गिरता हुआ, म्यूजिक प्ले होता हुआ एसटीजे. थँक्यू. खूप चांगल्या मोमेंटम मध्ये खेळत होते आणि फॅन्सी शॉट हा ठरलाय थोडासा निराशा देणारा. फलंदाज बाद. चला टीम मीटिंग आणि ती पण विकेट वरती होते. अर्नाळा संघ
हे थोडंसं लक्षात घ्या. आपण दोन्ही इंड यूज करतोय, त्यासाठी ते सेफ राहणं भरपूर गरजेचं आहे. टीम हडल्स वगैरे ज्या तुम्ही करताय ते थोडंसं विकेटच्या बाजूने करा आणि त्या कमी करा. षटक क्रमांक आपण बघतायत. पहिलं न्यूमान सलमान येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. खूप सतीचा एक विस्फोटक स्टार्ट बघायला मिळाला. थोडासा फॅन्सी शॉटच्या मोहामध्ये पडले आणि मोह म्हटल्यानंतर थोडंसं नुकसान होणारच आणि ते बघायला मिळालं. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपण बघतायत समाप्त झाले आणि धावा आहेत स्कोर कार्डवरती 9. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. नेस्टरला आपल्या गोलंदाजीचा जो स्तर आहे तो टॉप क्लास दाखवावा लागेल आणि ती क्षमता आहे त्याच्याकडे. म्हणूनच पॉवर प्लेचं दुसरं षटक त्यांच्या हातामध्ये दिले. वन ऑफ द बेस्ट बॉलर मिस्टर नेस्टर काफी चर्चा में है ये नाम और मौका यहाँ पर इस बेहतरीन प्रतियोगिता में अपने बेहतरीन हुनर को दिखाने का. 6 मिनिटाचा वेळ गेलाय. 25 मिनिटं जर 5 षटकामध्ये कंप्लीट झाली नाही तर एक खेळाडू एक्स्ट्रा 30 सर्कलमध्ये राहील. संगनायक आणि याची दक्षता घ्या. पुढचा चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळतायत. मिड विकेटला थोडासा गतीला कमी करणारा चेंडू होता. सिंगल कंप्लीट झाले. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड 1-0. 10 रन्स 10 धावा बघायला मिळतात. लॉस ऑफ 2 विकेट. चांगलं फाउंडेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न. सतीश याला मिळालेलं मोमेंटम चांगल्या इनिंगमध्ये तब्दील करता आलं नाही आणि योग्य वेळी हा झेल बघायला मिळाला आणि एक सेट बॅटरला डकआउटकडे पाठवलं. त्याची जागा घेण्यासाठी सलमान आल्यात. स्ट्राईकवर आपण बघतोय मिस्टर सलमान, एक उंच पुरा ताकदवर खेळाडू म्हणून सलमानकडे बघितलं जाते. अपेक्षा भरपूर आहेत. अपेक्षा पूर्ती होईल का हे बघावं लागेल. पुढचा चेंडू अल्टी पलटी. या वेळेला मात्र फॅन्सी शॉट स्वेच हिट सलमानच्या बॅटमधनं येत आहे. 4 धावसंख्या 14. 14 पर. खूप चांगला शॉट सिलेक्शन अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केला. प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर टायमिंग आणि धावसंख्या 4 ने फ्लाय होताना गोलंदाजाला या ठिकाणी सांगतायत की बिहाइंड द विकेट किंवा मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये खेळण्याची कसब ही माझ्याकडे आहे. मिस्टर सलमान गुड स्टार्ट. व्हेरी फर्स्ट बॉलला या ठिकाणी 4 धावा त्याच्या नावावरती नोंदवत आहेत. स्कोर ऑफ फ्लाय नाव 14 रन. लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. यावेळेला पंच दर्शवताना डाऊन द लेग स्टिक आहे. सुवारी चेंडू व्हाईट बॉल. 100च्या रूपानं 15 वरती स्कोर कार्ड स्थिरावले गेले. चांगली बॅटिंग शांतपणे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये रखरखत्या उन्हामध्ये खेळताना बघायला मिळतात. आणखीन एक चांगला शॉट सिलेक्शन, परंतु तिथे आपण बघतायत शॉट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. स्कोर 7-15. लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा चेंडू आपल्याला लवकर बॅट फिरवली गेली. अंदाज येत नाहीये. नेस्टर ची जादुई फिरकी आहे ती लाजबाब आहे. फिंगर रोल करतायत. चेंडूला अलगत पिचिंग करतायत. खूप सुंदर गोलंदाजी. गतीला प्रभावित करणारा, फिंगर रोल करणारा, फलंदाजाचं फुटवर्क रीड करणारा हे षटक नेस्टर. पुढचा चेंडू याही वेळेला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न आहे. गुड बॉलिंग. सुंदर षटक. चौकारानं स्वागत केलं जरूर होतं, परंतु प्रत्युत्तर आम्ही देऊ शकतो हे सांगताना मिस्टर नेस्टर, जसं मी मगाशी म्हटलं होतं की सर हा गोलंदाजीचा वाढवताना गुड बॉलिंग. पुढचा चेंडू याही वेळेला मात्र लेग गलीला चेंडू जातोय. पंच सांगताय स्वैर आहे. वाईट चेंडूच्या रूपानं धावसंख्या पोहोचेल 16 वरती. आज मात्र आपण बघतायत 16 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू आणि इथे षटकाची होते समाप्ती. 8च्या एव्हरेजने म्हणतायत 16. ऐकूया डीजे कॅन्डीचं सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. थँक्यू. 9.5 मिनिटाचा वेळ गेलाय, हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. डीजे कॅन्डी कुंदन घरत विठ्ठलवाडी गावाला बिलॉंग करणारा एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आणि सातत्याने म्युझिक क्षेत्रामध्ये एक उंच भरारी घेत आपल्या अप्रतिम
चाणक्य बुद्धीच्या जोरावरती, टायमिंगच्या जोरावरती प्रत्येक क्रीडारसिक असेल किंवा अनेक मोठे मोठे इव्हेंट असेल त्यामध्ये सातत्याने एक मोठा रोल असतो कॅन्डी यांचा. त्याबद्दल कॅन्डींची आम्ही करतोय प्रशंसा आणि उत्तरोत्तर त्याने अशीच खूप चांगली प्रगती करावी असं नक्कीच ईश्वर चरणी करतोय प्रार्थना. वळूया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवर पुनश्च आलाय गोलंदाज मिस्टर अमित. पहले षटक गजब की गेंदबाजी थी, स्टार्ट काफी बढ़िया था, बाद में मुराद के एक बेहतरीन बल्लेबाजी भी देखने को मिली, उसके बाद में जो विकेट चटकाया गया. अब 16 के ऊपर स्कोर कार्ड और अमित को एक बार फिर बुलाया गया इस एंड से गेंदबाजी के लिए. ओवर नंबर 3 है, फील्डिंग रिस्ट्रिक्शन रिलीज हो चुके हैं और लेफ्टा मोर द विकेट गेंदबाजी करेंगे. खूप चांगला चेंडू आहे, पॉइंटला एक्झिक्यूट केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे, चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय सीमा रेषेच्या बाहेर. खूप चांगलं शॉट सिलेक्शन आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट, कट शॉट. धावसंख्या 4 ने पोहोचले 20 वर. थँक्यू. मुरादच्या या शॉट सिलेक्शनला आम्ही देतोय दाद. जबरदस्त टायमिंग शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट. दुर्मिळ झाला हा शॉट. तुम्ही लेदर क्रिकेट बघाल तर हा शॉट सर्रास तुम्हाला बघायला मिळतो, पण टेनिस क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने ऑन साइडला बॅटला स्विंग करतायत तर हा थोडासा रेअर आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, कट शॉट. पुढचा चेंडू वेळेला प्रत्युत्तर दिले अमितनं. भन्नाट वाईड यॉर्कर, डॉट बॉल. अमित यावेळेला वेगावरती स्वार होते, प्रत्युत्तर दिलं. पहिला थोडासा बॅकअप द गुड लेन आणि इथे आपल्याला बघायला मिळते परफेक्ट चेंडू, डॉट बॉल. स्कोर 20. पुढचा चेंडू आपल्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सिली मिड ऑफला जातोय. धावसंख्या 21. या षटकामध्ये 5 धावा आलेल्या आहेत. 2 षटकानंतर 8च्या सरासरीने 16 होत्या. पुनश्च आम्ही विनंती करतोय गावदेवी धानीव अँड टीम 94 कामन, आपण रिपोर्टिंग करायचंय. बोट टीम कॅप्टन पुढचा चेंडू थोडासा टॉस झाला, यावेळेला डॉट बॉल बघायला मिळतोय. अमित वेगावरती स्वार, खांद्याचा चांगला उपयोग इथे करताना बघायला मिळतोय. फ्रंटलाईन गोलंदाज आणि त्यानंतर त्यांची जिम्मेदारी, त्यांच्याकडे असलेली कुशलता म्हणजे संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, एक मारूफ गेंदबाज अमित. गतीला परिवर्तन केलं यावेळेला. डान्सिंग राऊंड विकेट आले होते. फलंदाज सिंगल वरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल का? थोडीशी बंबल, गुड रनिंग बिटवीन द विकेट, थोडीशी लेझी राहिली इथे विघ्नेश आणि चुकी झालंय. धावसंख्या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालंय. धावसंख्या पोहोचेल 23. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सतर्क हा तुमच्या यशाकडे जाणारा मार्ग असतो. ज्या ज्या वेळेला तुम्ही थोडंसं लेझी राहाल, तुमचं आणि संघाचं नुकसान हे ठरलेलं आहे. आपल्याला वेगवान चेंडू पुनश्च सिली मिडॉनला एक्झिक्यूट करताय. सिंगल कंप्लीट झालंय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पोहोचले 24. 3 षटक कंप्लीट झालेले आहेत. 24 धावा स्कोर कार्डवर. कम ऑन कॅन्डी. थँक्यू. 3 षटक कंप्लीट आणि 14 मिनिटाचा वेळ गेलाय. ची नोंद घ्या. इंदुमती स्मृती अर्नाळा संघ 24 धावा या ठिकाणी. प्रथम बॅटिंग करताना मोफाज 11 वसी फाटा आपल्याला बघायला मिळतात. गेअर चेंज केला जाईल का? आता प्रश्नचिन्ह मनामध्ये घर करतोय. उत्तर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. दुसऱ्या इनकडनं गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस करतायत नवीन बॉलर नेस्टर. स्ट्रॅटेजी क्लिअर आहे. इंदुमती स्मृती अर्नाळा संघाची की प्रमुख जे 2 गोलंदाज आहे त्यांना 4 षटक आणि त्यानंतर मात्र 2 नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करावं लागेल. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना नेस्टर.
पहला चेंडू, कदमों का इस्तेमाल, लॉफ्ट करना चाहते थे, बैकवर्ड टॉस, स्कोर लेग में प्रोटेक्शन है, वहां पर एक से ज्यादा नहीं मिलेगा। 25 के ऊपर स्कोर कार्ड, कड़क धूप में प्रयास जारी है यहाँ पर मुफास 11 बसी टीम के अपने इरादे को स्कोर कार्ड के ऊपर तब्दील करना। देखना है सलमान ऑन स्ट्राइक, इस बीच अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार पुल करना चाहते थे, प्रॉपर एलिवेशन नहीं है, फॉरवर्ड लेग रीजन में गेंद जाती हुई फॉर सिंगल। 26 के ऊपर स्कोर कार्ड, एक अच्छी लेंथ लाइन को मेंटेन किया है, बल्ले का फेस खोलने का मौका नहीं दे रहे। और यही खासियत रही है यहाँ पर नेस्टर की, जब भी उनके हाथों में गेंद जाती है सटीकता नजर आती है। इस बार स्विच हिट करने का प्रयास था, कैच में परिवर्तन होता हुआ बल्लेबाज आउट एसटी से। थैंक यू। आबिद न्यूमॅन, चांगली गोलंदाजी नेस्टरकडनं, स्कोर थांबवलाय, ब्रेक लावलाय स्कोर वरती पूर्णतः, कारण चांगली गोलंदाजी करतायत, खूप चांगला लेग ब्रेक त्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय। षटक क्रमांक 4 आहे आबिद न्यूमॅन, दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये। इथे विकेट क्रमांक 3 पवेलियन कडे गेलाय। पुढचा चेंडू तयार होताना पुनश्च 5-6 पावलांचा रनअप आहे। मिस्टर नेस्टर, पुढचा चेंडू, गुड बॉल, चांगला लेग ब्रेक, थोडीशी फ्लाइट आणि त्यानंतर बोटाची जादू मिस्टर नेस्टर दाखवताना न्यूमॅन आबिदला मात्र थोडस डॉमिनेट करतायत। इथे पुलचा फटका सक्सेसफुल होईल का, कारण बाउन्स होईल तिथे, आणि तेच घडलंय। थोडस जी क्लेवर पण दाखवला असता, थोडेसे चेंडूवरती आले असते, कदाचित 3 धावा सेव्ह होऊ शकल्या असत्या। धावसंख्या 4 ने फ्लाय झाले। तीस धावा स्कोर कार्ड वरती चौकार आलाय अभिच्या बॅट मधनं, आणि इथे हाफ ट्रॅक चेंडू, संधी दिले बॅटचा फ्लो दाखवण्याची, आणि सरळ बॅकवर्ड स्कोर लेग, लॉंग लेगच्या डोक्यावरनं काय जबरदस्त फिनिश करताना आबिद। धावसंख्या 6 ने प्लाय झाले, 36 रन्स ऑन स्कोर कार्ड। 4 षटके ते संपतायत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। प्रथम बॅटिंग करताना वसई संघ बघायला मिळतोय 36 एस कॅन्डी। थँक यू। चला गावदेवी धानीवाणी टीम 94 कामन, आपण रिपोर्टिंग करायची आहे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। 36 धावा स्कोर कार्ड वरती, गोलंदाजी ट्रॅक वर नवीन गोलंदाज येतोय विघ्नेश। चांगला मोमेंटम मिळाला इथे फलंदाजाला, 2 चेंडू मध्ये 10 धावा, थोडस कमी गतीचा चेंडू आणि खूप चांगलं रीड केलं त्याला विघ्नेश। गोलंदाजी ट्रॅक वर दाखल होताना स्ट्राइकला बॅटर आपण बघतायत मिस्टर मुराद। पुढचा चेंडू, इथे मिस टाइम शॉट आणि बाद होताना फलंदाज, धक्का लागतो इथे मुरादच्या रूपानं आणखीन एक। चला न्यू बॅटर, थोडस स्पीडअप करा।
काफी बढ़िया मिश्रण है विघ्नेश। जब भी चर्चाएं करते हैं अर्नाला गांव की, उनके टीम की, तो विघ्नेश भी एक बेहतरीन खिलाड़ियों में उनका नाम शुमार होता है। वही अब गेंदबाजी की जिम्मेदारी संभालते हुए इस बीच अगली गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, डॉट बॉल आ चुका है। पहली गेंद के ऊपर फरहाद बढ़िया शॉट खेलने का प्रयास कर रहे थे, फुटवर्क जगह पे से खेलने का प्रयास। इस बीच एक और बिंदी गेंद, स्कोर रुका हुआ है, उसकी वजह विघ्नेश की नफी तुली गेंदबाजी का एक लाजवाब वेरिएशन। उंगलियां घुमाई इस पर, और इस बार भी मौका मिलेगा। कैच को जरूर छोड़ा है विघ्नेश के हाथ में, आज गेंद थम नहीं रही है। जब लॉन्ग ऑन में थे, सिंगल को डबल कन्वर्ट किया, अब कैच था आसान सा, छोड़ दिया। क्रिकेट की परिभाषाओं में कहा जाता है जब अनुभव आपके पास हो तो एक हाथ से सूर्य को भी ढक लेना चाहिए, वो भी नहीं हुआ। फिलहाल स्कोर कार्ड के पर रन है 37। इस बीच अगली गेंद, गुड बॉल, गुड बॉलिंग, खूप चांगलं चेंडू बघायला मिळतोय। डॉट बॉलिंग, डॉट चेंडू बघायला मिळतोय। वापसी केली या ठिकाणी, वेग आणि नियंत्रण यांचं एक सुंदर मिश्रण या चेंडूवरती बघायला मिळालं। गुडलॅनवर चेंडू थोडासा राईज झाला आणि तिथे डॉट बॉल आलाय। पुढचा चेंडू, आणखीन एक दर्जेदार चेंडू बघायला मिळतोय। मुफास 11 वसई फाटा संघाच्या फलंदाजांना हात खोलण्याची संधी देत नाही। थ्रो थोडासा बायडिश होता, संधी इथे आहे आणि सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय। जिथे विकेट होती तिथे 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि धावसंख्या 2 ने आकार घेताना एकूण 40 वर स्थिरावली गेली आहे। चला टीम 94 कामन गावदेवी धानीव टी शर्ट कलेक्ट करा इथून आणि टॉस साठी तयार राहायचंय। पुढचा चेंडू विघ्नेश, आणि इथे आणखीन एक मिस टाइम शॉट, फलंदाज बाद, आउट एसटी से। थँक यू। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मुन्ना, आणि धावा स्कोर कार्ड वरती 5 षटकं कंप्लीट झालेली आहेत, एकूण 40। इथून जर या मॅच मध्ये राहायचं आहे, सेकंड इनिंग मध्ये जर संघर्ष जर तुम्हाला निर्माण करायचा आहे, तर इथे गेम प्लॅनिंग असेल प्रामुख्याने मुफास 11 वसई फाटा संघाची की जास्तीत जास्त धावा। गोलंदाजी ट्रॅकवर संदीप खरबत 40+ क्रिकेट हाताळताना एक युवा खेळाडूला लाजवेल अशी त्यांची गोलंदाजी असते, आणि सातत्याने हे जी जस्ट नंबर असं आपण म्हणतो, कारण खूप चांगला गोलंदाज आहे संदीप। यावेळेला भरपूर शॉर्ट बॉल, संधीचं सोनं करताना संदीप करबतचं करतायत स्वागत चौकारानं। अप्रतिम शॉट सिलेक्शन, चेंडूला एक्झिक्यूट करतायत सरळ कव्हर्स मध्ये, आणि धावसंख्या 4 ने फ्लाय होताना पोहोचले ती 43 वर। गुड बॅटिंग, फलंदाज स्ट्राईकला पण बघतोय फराद। पुढचा चेंडू, ओ हो हो, व्हाट अ फिनिश। आता थोडासा वेगाचा चेंडू रडार मध्ये हाताळला गेला आणि त्याला प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, ओव्हर मिड विकेट, अनदर ब्युटिफुल अँड ह्यूज सिक्सर as they say. थँक्यू। 49, थोडंसं आता प्रेशर वाढलंय संदीपकडे, प्रचंड अनुभव आहे आणि त्या अनुभवासाठी गरज आहे की पुनरागमन करावं लागेल, कारण 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यानंतर कमबॅकिंगची गरज आहे संदीपला। परंतु स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट झाली आहे, 1 धाव परिपूर्ण। दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 50 अप, 51 धावा। हे षटक खूप चांगलं येतंय मुफास 11 वसई संघासाठी, एक जमेची बाजू आहे आणि त्यांचा फलंदाज फराद ऑन फायर। 2, एक चौकार आणि एक षटकार, त्यानंतर कपल ऑफ द रन्स बघायला मिळतात। 50 अप, 51 धावा स्कोर कार्डवर। आणखीन एक पूलचा फटका, सक्सेसफुल
The ball is a punishing into the stand for huge sixer, as to say. थँक यू मिस्टर अमित नेस्टर अँड विघ्नेशने जे 5 षटकामध्ये गमावलेलं होतं ते मात्र संदीप करबत शेवटच्या षटकामध्ये गमावतात की काय हा एक प्रश्नचिन्ह आहे. जर 2 चेंडूमध्ये जर ते कम बॅकिंग करतायत हरकत नाहीये, 2 षटकार 1 चौकार, परंतु इथे कम बॅकिंग हवं आहे त्यांना. परंतु फराद थांबणार नाहीये. पुढचा चेंडू आणखीन एक चांगला टायमिंग, चेंडू बॅकवर्ड टॉस लेगला जातोय, प्रोटेक्शन आहे, फंबल झालाय तिथे आणि येत आहेत आणखीन 4 चौकार. एस कॅन्डी. थँक यू. 2 षटकार 2 चौकार. जबरदस्त बॅटिंग, योग्य वेळी फराद फायर झालाय. लेंथ आहे यांची, उशिरानं इथे मिळालंय. संदीपच्या या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 22 आणि त्याच्या जोरावरती मोफास 11 वसई फाटा संघ धावसंख्या आपल्या स्कोर कार्ड वरती लावतायत. 62 टार्गेट सेट केलंय. आपण जाऊया टॉस कडे. बोट टीम कॅप्टनने रिपोर्टिंग अजून दिलेली नाहीये. गावदेवी धानी वॅन टीम 94 कामन. चला टॉस साठी या. चला विनंती असेल गावदेवी धानीव आणि टीम 94 कामन त्वरित यायचंय. थँक यू. जसं सेकंड इनिंगला प्रारंभ होईल आपण ऐकूया प्रमोदजींचा गोड आवाज. टार्गेट सेट केलंय 62 च. चला गावदेवी धानीव आणि टीम 94 कामन टॉस साठी या. चला गावदेवी धानीव त्वरित या टॉस साठी. धानीव संघाचे संघनायक टी शर्ट घेण्यासाठी या आणि लवकर टॉस करायचा याची दक्षता घ्यायची. गावदेवी धानीव संघ त्वरित. थँक यू. गावदेवी धानीव हा मला वाटते 5वा कॉल आहे. चला या लवकर टॉस साठी प्लीज.
दरम्यान आपल्या मुख्य मंचावरती आपण बघतायत साखरे गावातील एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व पोलीस पाटील आदरणीय सहदेवजी पाटील साहेबांचं दुपारच्या सत्रामध्ये आगमन झालं. वेलकम. हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आपला हार्दिक स्वागत करतोय एकविरा चषक अतिथी कक्षामध्ये. जय विश्वकर्मा प्लीज या. टॉस साठी यायचंय. विजयासाठी 62 धावांचं टार्गेट. अप्रतिम पहिल्याच बॉलवर दणदणीत सुरुवात होत असताना पाहायला मिळते जयू घरच्या बॅटमधून चौकार. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्याच बॉलवर दमदार आणि दणकेबाज सुरुवात. जयेश घेरतच्या बॅटमधून चौकार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सद्दाम खान वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. अचूकतेबरोबर भेदकता आणि भेदकतेबरोबर नियंत्रणबद्धता कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवणारा सद्दाम खानला आपण पाहतायत. अतिशय चांगला बॉल होता. जय विश्वकर्मा जर आले असतील तर प्लीज आपण टी शर्ट कलेक्ट करा. चांगला बॉल ह्या वेळेला आपण पाहताय. सरळ चेंडू निघून जाईल. एक रन तर जरूर मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 5 या धावसंख्येवर 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. खोलवर चेंडू होता. बॅटचं व्यवस्थित यावेळेला आपण पाहतायत मिडल ऑफ द बॅटने चेंडू करेक्ट होऊ शकला नाही. 1 रन मिळेल. अतिशय नो बॉल पंच दर्शवत असताना आय थिंक सो रिटर्न क्रीज आपण पाहतायत आणि त्यामुळे सद्दाम खानला हा बॉल यावेळेला नो बॉलचा इशारा दिला गेला. यस फ्रीडचा बॉल 7 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आपण पाहतायत एकविरा चषक 2025.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत राहिलाय, सेफ झोन मध्ये आहे, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सरळ चेंडू निघून जाईल, फ्रीडच्या बॉलवर मेल. सद्दाम खानच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत असताना चौकार. गुड शॉट बाय जयू. 11 रन्स ऑन द बोर्ड लागला, त्यात 11 धावा. या फलकावर सद्दाम खान आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी आहेत, फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 आहे धावसंख्येवर. 12 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे, पॉवर प्लेचं बंधन पाहायला मिळतं. एकविरा चषक साखरे 2025 आजचा 8वा दिवस या स्पर्धेचा आणि या स्पर्धेचं वर्ष आहे 16वे. 15 वर्षांची परंपरा जपणारी ही स्पर्धा. रुपेजी नरेश पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने या स्पर्धेचं आयोजन. थोडीशी खराब फिल्डिंग आणि त्यामुळे 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते लेग बायच्या स्वरूपात 1 धावेनिशी. 13 या धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. विघ्नेश साखळतोडे आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला जयेश गरज सारखा खेळाडू. 13 रनची पार्टनरशिप अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळते, ज्यामध्ये 2 चौकार आले. या षटकामध्ये विजयासाठी 62 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 49 रनची अजून सुद्धा आवश्यकता असेल. 5 षटकांमध्ये 49, अर्थातच 30 बॉल 49, 4 मिनिटांचं हे षटक झालेलं आहे. तत्पूर्वी घेऊया आपण डीजेला संधी देऊया. आणि खेळपट्टीवर टीम मीटिंग करू नका प्लीज, खेळपट्टीच्या थोडंसं बाजूला टीम मीटिंग करा आपण. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एकविरा चषक साखरे 2025 आपण पाहतायत. उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. 16वा वर्ष सफल आणि यशस्वीरित्याच्या मार्गावर आतापर्यंत तरी आपण पाहू शकतायत. कारण ही स्पर्धा म्हटली तर शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून ओळखली जाते. डिसिप्लिनचं दुसरं नाव म्हणजेच एकविरा चषक ही स्पर्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. 5 मिनिटांचा कालावधी झालेला आहे. 5 मिनिटे तुम्ही व्यतीत केलेले आहेत या पहिल्या षटकासाठी. विघ्नेश एक हार्ड हिटर बॅटर. यावेळेला आपण पाहतायत ग्रीप बदलली होती आणि त्या कारणास्तव आपण पाहतायत विघ्नेशला सुद्धा माहिती आहे, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं, परंतु ग्रीप बदलल्यानंतर एक डावखऱ्या त्या फलंदाजाची शैली म्हणून ओळखली जाते आणि त्यासाठी चेंडू लेफ्ट थोडंसं केलं होतं. चांगला बॉल ऑन साइडला खेळायचा होता, ऑफ साइडला, परंतु चेंडू ऑन साइडला निघून जातोय. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग होते. 1 रन. 2 संघ आमने सामने पाहायला मिळतात. एका साइडला मोफास 11 वसेफाटा ज्यांची स्पर्धा पाहायला मिळते जवळजवळ 16 फेब्रुवारी पासून ते स्पर्धेला सुरुवात होताना पाहायला मिळेल. 16 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी असा हा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, लाख मोलाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. प्रथमतः 2 ते 3 दिवस वसईफाटा प्रीमियर लीग आणि त्यानंतर यंदा बिग बॅश पद्धतीने ते सामने खेळवले जाणार आहेत. एक फॉर्मॅटच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14वर जाऊन पोहोचली गेली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, कोणती धाव येत नाहीये. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर मुन्नाला आपण पाहतायत. 10 रन्स आतापर्यंत जयेश घरेच्या बॅटमधून 6 बॉलचा सामना केलाय आणि 4 बॉलमध्ये 2. विघ्नेश थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. कधी कधी विघ्नेश सावध पवित्रा घेतो, संयम बाळगतो. हे दोन्ही बॅटर विलास राजभर आपल्याला पाहायला मिळत आहे शॉर्ट फाईन लेगला.
चांगला बॉल या वेळेला काय चेंडू होता. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना मिस्टर मुन्नाला आपण पाहतायत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर झाले आतापर्यंत. या वेळेला आपण पाहू शकताय 14 वर 4 बॉलचा खेळ केलाय दुसऱ्या षटकातील. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतं. फटका तर फसतो या वेळेला. फिल्डर आहे सतीश राजभर, कोणतीही चूक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. मुन्नाला अखेरकार मिळते एक सफलता. प्राइजलेस विकेट. जयू घरतला परतावा लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. चौदा रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पहिला धक्का जयेश घरतच्या स्वरूपात आपण पाहतायत. 2023च्या माध्यमातून आपण पाहिलं अतिशय सुप्रीमो चषक ज्या स्पर्धेमध्ये प्रत्येक जण इच्छा प्रकट करत असताना पाहायला मिळतो आणि ती स्पर्धा सुद्धा खेळला एक स्वप्न असतं प्रत्येक खेळाडूचं. या वेळेला आल्या पावली परत. काय चेंडू होता. नेस्टरला परिपूर्ण आपण पाहतायत बीट करत. मुन्नाचा हा वेगवान बॉल अनबिलिव्हेबल. सरप्राईज करून जाणारा हा चेंडू. तेवढाच भन्नाट वेग. रफ्तार का सौदागर, रफ्तार का राजा मुन्ना. वसई फाटा एक्सप्रेस. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फलंदाज बाद. मुराद थोडस खेळपट्टीच्या बाहेर तुम्ही मीटिंग करा प्लीज, कारण अजून एक उद्याच्या दिवसात आपल्याला अजून खेळपट्टी व्यवस्थित ठेवायची आहे. थँक्यू. वेलकम बॅक. साखरे गावामध्ये आपण पाहताय ती स्पर्धा सुरू आहे. 10 मिनिटांचा अवधी तुम्ही घेतलेला आहे. जर गावदेवी धानीव टीम आली असेल तर लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. सद्दाम खान. मुन्ना. काय बॉलिंग केली मुन्नाने. शोएब खान सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फुटबॉल पट्टू म्हणून ज्याची ओळख, परंतु त्यानंतर क्रिकेटपट्टू म्हणून आपण पाहू शकताय सोयबाला. आज शुभम शुक्ला त्यांचे परम मित्र आलेले नाहीयेत. एवन जोडी म्हणून ज्यांची शोएब खान आणि शुभम शुक्ला एवन जोडी म्हणून ओळखली जाते. हा बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा पाठीमागे ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत फिल्डर घेतले गेलेत यावरून सिद्ध होतं की रणनीती जो ट्रॅप रचला गेलाय आणि त्या ट्रॅप मध्ये मात्र ह्या वेळेला शिकार मिळेल का याकडे सुद्धा लक्ष असेल. डॉट बॉल. यावेळेला ऑन साइडला पॅटर्न शॉट पाहायला मिळतोय. मनगडाचा वापर करत फाईन लेग क्लिअर करणारा हा धमाकेदार षटकार. 6 धावा. बावीस बॉल आणि 42 रनची आवश्यकता आहे. इंदुमती स्मृती अर्नाळा अथर्व पाटील यांनी प्रेझेंट केलेला हा संघ. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता ही विघ्नेशची ताकद नजाकत पाहायला मिळते. सो ब्युटिफुल षटकार.
थँक्यू. 21 बॉल आणि 36 रनची आवश्यकता आहे. म्हणून मी उल्लेख केला होता, विघ्नेश कधी कधी थोडा वेळ थांबतो, खेळपट्टीवर अंदाज बांधतो आणि त्यानंतर गोलंदाजांचं वर्चस्व न जपताना फलंदाजांचं वर्चस्व मी गोलंदाजांवर कसं दाखवेन या हेतूने त्याची बॅटिंग अप्रतिम होताना पाहायला मिळते. सातत्य आहे या खेळाडूकडे, चांगली फिटनेस, गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर. 21 बॉल आणि विजयासाठी 36 रनची आवश्यकता. मात्र इथे आपण पाहतायत विघ्नेश साखरतोडे या फलंदाजाला जखडवून ठेवलं. या बॉलवर स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, तो मोह आवरता आला नाही आणि कोणतीही चुकी न करताना एक चांगला कॅच यावेळेला टिपला गेलाय. फलंदाज बाद, गॉन. विजयासाठी 20 बॉल आणि 36 रन दरम्यान विकेट मिळते गोलंदाज मिस्टर सद्दाम खानला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. सरळ चेंडू निघून जातोय. विकेट किपर सतीश राजभरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना 19 बॉल आणि 36 रन हे सामन्याचं समीकरण. ज्या पद्धतीने सद्दामने कमबॅक केले, पुनरागमन केले, ॲब्सोल्युटली सुपर. फुलटॉस बॉल जरूर होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर त्या ठिकाणी शोएब पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग आतापर्यंत राहिले. 1 रन मिळेल एका धावेनिशी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. आता बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये विजयासाठी 35 रनची आवश्यकता आहे. 15 मिनिटे घेतलेली आहेत तुमच्याकडे हे षटक टाकण्यासाठी. 2 षटकं टाकण्यासाठी 10 मिनिटांचा कालावधी पाहायला मिळेल. 18 बॉल आणि विजयासाठी 35 रन. धावा होऊ शकतील, परंतु त्यासाठी करावे लागतील अपार कष्ट. सहदेवजी पाटील साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत, जे पोलीस पाटील साखरे गावातील अनमोल रत्न, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. भरत पाटील जॉईंट झालेत, जे आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, जे अतिशय आपण पाहतायत स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने चांगल्या ऑनलाईन मॅचचा आनंद घेतायत. मुन्ना गोलंदाजी मार्कवर. मुन्नाचा हा बॉल अगदी डाव्या एष्टीच्या समोर आपण पाहू शकतायत, डाव्या एष्टीच्या बाहेर. आणि यस, व्हाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 18 बॉल आणि 33 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे स्वर्गीय श्री श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण. 1 फेब्रुवारीपासून या टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. 64 टीम्सला प्राधान्य दिले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजेच 960 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. का चांगला फटका संदीप करवतच्या बॅटमधून. क्लास. सरळ चेंडूला फेकून दिलाय, डिस्पॅच केलंय षटकाराकरिता. ही या खेळाडूची ओळख आहे. अनेक खेळपट्ट्यांवर आपलं साम्राज्य निर्माण करणारा संदीप खरवत टायगर अभी जिंदा आहे असं दर्शवत असताना धमाकेदार हा षटकार. संघाची धावसंख्या 35.
35 रन्स ऑन दी बोर्ड लागला तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 बॉल आणि 27 रन्स इंदुमती स्मृती अर्नाळा टीमला विजयाकरिता. अतिशय चांगली बॅटिंग. लवकरात लवकर आज प्रमोट केलं संदीप करवत या फलंदाजाला. 40+ क्रिकेट अफलातून रेग्युलर खेळतायत. ऑन साइडला काय बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकारावर मला आठवण झाली ग्रॅमी स्मिथ दक्षिण आफ्रिकेच्या बीफची. 6 धावा. सोळा बॉल मध्ये 21 रन पूर्णपणे चित्र पलटवलं या सामन्याचं. संदीप करवत इज ऑन अ फायर. अप्रतिम चांगला चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलंय. मुनित कुडू मात्र या वेळेला आपण पाहतायत आमचे वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन आहेत प्रो प्ले स्पोर्ट्स या चॅनलचे. पुन्हा एकदा बॉल तयार. मुन्नाचा हा बॉल अतिशय वेगवान होता आणि अचूक टप्प्यावर यावेळेला पाहायला मिळाला. परंतु इथे चुकी करतायत. स्वतः गॉगल उतरवतायत आणि इथे डीके अर्थातच विलास राजभर चुकी केल्याने संघाची धावसंख्या 4च्या मदतीने एकंदरीत 5 धावा मिळतील. या 5 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46. 14 बॉल आणि 16 रन्स हे सामन्याचं समीकरण. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46 वर जाऊन पोहोचले गेले. 14 बॉल आणि 16 रन हे सामन्याचं समीकरण. 62 धावांचा पाठलाग करताना जी स्टार्ट मिळाली होती ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळाली. परंतु संदीप खरवत नावाचं वादळ घोंगावलं. चांगला बॉल होता. हर्षद मेहरला हे जमलं नाही खेळण्यासाठी. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑफ टाइमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46. 13 बॉल आणि 16 रन्स हे सामन्याचं समीकरण आहे. 13 बॉल 16 रन. अतिशय चांगलं कणखर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एकविरा चषक साखरेचं हे सुप्रसिद्ध मैदान आणि त्यामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. स्वादिष्ट क्रिकेटची मेजवानी. खोलवर चेंडू होता. अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिले गेले. मनगडाचा वापर करत असताना 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 47 विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकतायत 15 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 15 रन्स हे तुम्हाला 4.5 मिनिटात षटक टाकलं पाहिजे याची दखल घ्या. जर 4.5 मिनिटाच्या पलीकडे जर गेलात तर तुम्हाला सर्कलमध्ये एक प्लेअर घ्यावा लागेल. तत्पूर्वी घेऊया आपण डीजे ब्रेक. देऊया आपण कॅन्डी डीजेला संधी. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 15 रनची आवश्यकता. सतीश राजभर. बारा बॉल 15 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. चला 4 मिनिटे फक्त तुमच्याकडे राहिलेत. सतीश राजभर गोलंदाजी मार्कवर येताना. हा बॉल आपण पाहिला तर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. पंच वळतायत. वाईट बॉलचा इशारा. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48.
ऑन साइडला फुलटॉस बॉल होता, सरळ चेंडूला वळवलं गेलंय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. धमाकेदार आई एकविरा चषक चौकार. गुड शॉट. थँक्यू. 52 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. या स्लिक बाईचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 55-7 रनची आवश्यकता आहे. रन 7 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. सतीश राजभर ऑफ साइडला काय कनेक्ट केलंय. जबरदस्त इनसाइड आउटचा फटका गॅप मध्ये. वन बाउंड चौकार. गुड शॉट. क्या बात आहे संदीप करवत. थँक्यू. चांगला फटका या वेळेला आपण पाहू शकतात आणि सरळ चेंडूला फेकून दिले. ज्या पद्धतीने आज बॅटिंग केले ना संदीप करवतने, चहूबाजूने खेळण्याची जी क्षमता आहे, प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, 40+ क्रिकेट हाताळतो. अप्रतिम चांगला बॉल. स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल. विजयासाठी आता बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 3 रनची आवश्यकता आहे. चला फिल्डिंग सजून घ्यायचे. गोलंदाज सज्ज होईल. 6 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 3 धावेची आवश्यकता असेल. सहा बॉल आणि 3 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गोकिवरे 11 टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. 6 बॉल आणि 3 रन्स. चिखल डोंगरी टीम जर आले असेल तर प्रतिनिधी या लगेच आपण. अप्रतिम चांगला फटका तर आहे. यावेळेला 1 रन मिळेल का. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे गेम फिनिश होईल यात ते मात्र शंका नाही आहे. यस. आणि रोहित राऊत यांच्या चेहऱ्यावर खुशी आणि त्यांचे 12th मॅन आहेत ते मात्र त्यांची एक इच्छा आहे. रोहित राऊत की टीम मॅनेजर म्हणून नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगल्या पद्धतीने त्यांना बॅकबोन दिला जातो. साली यांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या पद्धतीने अतिशय चांगलं